रमाबाई, तुमचे समाधान झाले असेल शुश्रूषा करून तर अभ्यास करायचा का? चला. रमे, माझ्या नावाखाली टंगळ मंगळ चालायची नाही हो अभ्यासात. आणि शारदे, घरातल्या बायकांनी हिला सलग 2 घटका वेळ तरी द्यावयास नको का अभ्यासास? कशी होईल प्रगती बरं हिची? हिला धीर देऊन शिकवायचे सोडून तू ही डाफरतेस तिच्यावर. तुला शिकवण्याचा कंटाळा, दुसरे काय? असो, दोष कोणाचा का असे ना, परिणामी माझ्या रमेचे शिक्षण मागे पडत आहे ह्याचीच काळजी आहे. हो हो, मला पटते तुमचे, पण तुम्ही बघता आहात ना, आज 2 महिन्यांपासून मी शिकवते, पण या एका जागी बसतच नाहीत, तर मी शिकवणार कसे? उद्या माधवराव आल्यानंतर मी काय उत्तर देऊ त्यांना? चला तर मग, पुढे काय? कुठपर्यंत आले? रमा आता आजीच्या खोलीत अभ्यास करणार म्हणजे तर झाले कल्याण. म्हणजे आता तिला अभ्यासावरून उठवताही यायचे नाही आणि आजी समोर तिला काही बोलताही यायचे नाही. हो ना, मी काय म्हणते ताई, काहीतरी निमित्त काढूया आणि धाडूया या रमेश माहेरी. कसे? पण काय आहे? आहे चांगले कारण आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने धाडता येईल. उत्तम, बरे सुचले हो तू ताई. आणि भाऊसाहेबांकडे तूच विषय काढ. हो हो, अगो मी माईस नाही जमायचे हे असले सगळे बोलणे, कळले का? असे म्हणताय. काय म्हणते आईची तब्येत? बरी आहे का? हो, आता बरीच शांत झाली आहे, पण तरी अंगात अशक्तपणा खूप आहे अजून. येणारच हो, एवढा कळवळा तिच्या जीवास, दुसरे काय होणार? असो, पण त्यास म्हणावे आता जरा आराम करा, सांभाळा म्हणावे. काय झाले ताई वहिनी? अहो आलात पण काही बोलत नाही आहात. बोला बोला, खुशाल बोला. भाऊसाहेब, एका विषयात तुमचा विचार घ्यायचा होता. बोला. रमेश माहेरी धाडायचे. माहेरी? सुनबाईस? आपण आत्ताच तर त्या जाऊन आल्या ना. हो, ते जरी खरे असले तरी ही गेली काय आणि ही आली काय? 4 वार देखील सुखाने नाही राहिली हो पोर, आणि त्यात 30 नहाण आले नाही. म्हणजे माधव जर इथे असता तर गर्भदानाचा विधी करता आला असता, पण माधव म्हणजे कोणासही न जुमानता बाहेर फिरावयास निघून गेला. त्यामुळे आम्ही बायकांनी असा विचार केला की रमेश माहेरी धाडावे, म्हणजे निदान स्वतःच्या आईकडून 4 चांगल्या गोष्टी ऐकून येईल. हो नाही, म्हणजे आम्ही आहोतच इथे सांगायला, पण कसे आमचे सांगणे वेगळे, आईचे सांगणे वेगळे, आणि शिवाय नारळी पौर्णिमा ही जवळ आलीच आहे. वा, ताई वहिनी, बायकांनी पहिल्यांदा सुज्ञ विचार केलेला आहे. जाऊ दे जाऊ दे, शिवाय त्यांचा आता संसारही सुरू व्हायचा आहे. यापूर्वी आईकडे जाऊन काय ती मौज करू दे पोरीस, तेव्हा त्यांना पाठवून द्या. आणि सोबत मोरोबा आणि पांडू. बस, ठरलं तर मग त्वरित तयारीला लागा सुनबाईला माहेरी पाठवण्यासाठी. आणि मोरोबाई गेला तर तेवढ्याच त्याच्या आईचे डोके जरा शांत राहील. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही,
उच्चारणी पाही मोक्ष सदा, उच्चारणी पाही. मोरू मामा, काय रे? वा मोरू मामा वा. अहो काय गाता तुम्ही, मानलं तुम्हाला वा. पण किती दिवस झाले मला तुम्ही काही भेटच नाही दिली. वा रे वा. तुला तुला कडीच दिले, ताडगोळे दिले आणि आणि काल बोरे नाही काय दिलीत? हा, विसरलास की काय? मोरू मामा, ते काल, कालचे काल, आता आजचे काय ते बोला. हे बघ, खूप झाले तुझे लाड, मला कामे आहेत. तू जा इथून. मग मलाही सांगावे लागेल सगळ्यांना की तुम्ही भाऊसाहेबांच्या खिशातनं पैसे चोरले ते. माई, माई, काय चाललेत हे नतद्रष्ट उद्योग? हे हे असले प्रकार करायला आलास तू या घरात? अरे किती विश्वास होता आमचा तुझ्यावर. यांचा असा विश्वासघात करताना लाज नाही वाटली तुला मोरू? अरे आई मला अगदी जीव तोडून बजावत होती, पण मी नाही ऐकले तिथे. मीच मूर्ख. आज प्रत्यक्ष पाहिले आणि खात्री पटली माझी. का का असे केलेस मोरू? ज्या घरचे खाल्लेस त्याचे वासे का मोजतो आहेस? फार मनातून उतरलास तू माझ्या. अरे ताईचे भाऊ फक्त आळशी होते रे, पण तू तर चोर. चालता हो, आत्ताच्या आत्ता अहिल्याला घेऊन करवीरास चालता हो. तुझे तोंड देखील बघायचं नाहीये मला. नाही नाही माई, असे बोल नको, पाया पडतो. हे बघ, गैरसमज करून घेऊ नको. मी आता हे सारे सांगावयास तुला येणार होतो. मला काल रात्रीच पश्चाताप झाला ग. आता मी गणपतीच्या देवळात जाऊन आलोय, नाक रगडून आलोय. शपथ देखील घेतलीये माई, यापुढे असे वाईट काम करणार नाही म्हणून. माई खरेच तुझे पाय धरतो, पण यापुढे तक्रारीला जागा नाही मिळणार ग, खरेच. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालता हो. मला काही बोलायचं नाही आणि काही ऐकायचं नाहीये. माई, मी म्हणते ना. तू कुठे चाललायस नजर चुकवून? इकडे ये, इकडे ये. माई, एक शब्द बोलू नकोस. आज दिवसभर जेवायला मिळायचं नाही तुला. दिवसभर उपाशी राहिलास ना की मग डोके ठिकाणावर येईल तुझे. आणि मला जर लाडी गोडी करून जेवायला बसताना दिसलास ना तर याद राख, तुझे हे सगळे प्रताप आहेत ना, हे भाऊसाहेबांनाच नाही तर घरात त्या सगळ्यांना सांगेन मी. ताई सासूबाई बोलावलेत मला. हो, आणि ही कसली काठोडी, सोडावयाची आहेत का? सोडायची नाही, पाठवायची आहे. प्रवासाची तयारी चालली आहे. म्हणजे सुभद्रा काकू सांगलीला परत चालल्या? काय गो, आता मला कशाला घालवायला लागलीस तू? मी नाही हो कुठे जात. हा, आणि मला तशी इथून कोणी जाऊ देखील द्यायची नाही हो. अहो, हक्काची सुगरण कोण जाऊ देईल? आता तशी जीप चालवते मी थोडी, पण हातही तितकाच चालवते हो ताई. हा, अगो आता कामाला अशी आयती वाघीण कोण जाऊन देईल? हो की नाही ग ताई? नाही, स्वतःच प्रश्न विचारताय आणि स्वतःच उत्तरे देताय. अहो, कोण चाललंय ते सांगा तिला. अगो बाई, हो की. कोण? अगो रमे,
तूच चाललीस हो माहेरी. हा मी पण मी आत्ताच तर जाऊन आले ना. आणि शिवाय आजी, अगो आता आजीची काळजी तू कशाला करतेस रमे? अगो माई तिची लेक आहे ना तिच्यापाशी, ती घेईल तिची काळजी, कळले? अगो अगो तू तुझ्या आईचा विचार कर. अगो आत्ता जाऊन आलीस पण कसे भोज्याला हात लावल्यासारखे, हो की नाही? किती वाईट वाटलं असेल ग तिला. ती काय विचार करत असेल, आली आली काय आणि गेली गेली काय, हो की नाही ग? मग म्हणूनच सगळ्यांनी विचार केला की नाहीतरी नारळी पौर्णिमा आलीये जवळ, शिवाय दादाही नाहीये इथे, तुला निवांत राहता येईल हो आईकडे. आणि शिवाय अभ्यासाचे भूतही नसेल मानगुटीवर. काय अगं ताई मी काय म्हणते, नाही ते लाडवाचे भाजायला घेतेस ना? हा नाही अगो विहीणबाईंना रव्या बेसनाचे लाडू आवडतात, पाठवूयात. काय गरम आहे, आईस आवडतात ना? हो, मला फक्त रव्याचे ओला नारळ घातलेले आणि आईला रवा बेसनाचे लाडू आवडतात. हो का? बर, मग तुझ्यासाठी वेगळे लाडू करूयात हो, अगदी खास. तर घे. नाही मी काय म्हणते, तुझ्या लाडक्या भाऊजाईसाठी ओलं खोबरं घातलेले लाडू कर काय. पण मला सोडायला कोण येणार? अगो पांडूला सांगणारच होत, पण मोरू मामा देखील येणार आहे हो सोबतीला. हो, हो मी पांडू काकांना आत्ता सांगून येते. जा हो जा, गुणाची ग माझी पोरती, जा. हं? आले. हा. चला दुर्गा का करा लाडू करा आता. हं? ओल्या नारळाचे आवडतात म्हणे, काय मिलं ते कौतुक. ताई तू पण जागा लाडू करायला. मी कशाला जाऊ, लाडवाचा विषय तुम्ही काढला होता तेव्हा तुम्हीच जा. अगो मी कशाला लाडू करू, रमेला माहेरी पाठवायचे आपल्या सगळ्यांचे ठरले होते ना, मग मी एकटीने का करू लाडू? काळाची पावले ओळखून तर्कशुद्ध विचारांची कास धरली नाही तर आपल्या हिंदू समाजाची स्थिती अत्यंत कठीण आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे आपला हिंदू समाज स्वयंनियमनाची शक्तीच गमावून बसलेला आहे. मुला मुलींसाठी विवाहाचे किमान वय काय असावे, पती निधनानंतर स्त्रियांनी पुनर्विवाह करावा की नाही, या गोष्टी आपल्या धर्माच्या मूळ गाभ्याशी निगडीत नसून वेगवेगळ्या काळातील नागरी जीवनांशी त्यांचा संदर्भ आहे. या आणि तत्सम गोष्टींमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्यासाठी धर्मनिरपेक्ष समाजाची स्थापना करावयास हवी असे आम्ही सूचित करू. ओ मास्तरीणबाई, अहो अहो पळताय काय, थांबा 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 थांबा. अहो अशा पळताय काय, घाबरू नका, मी काही तुम्हाला कामे नाही सांगणारे हो. त्याचे काय आहे ना, मला फक्त तुम्हाला एवढेच सांगायचे की उद्यापासून इथे येऊ नका. नाही तुमच्या रमाबाई चालल्यात माहेरी चांगल्या 15-20 दिवसांसाठी, म्हणजे तुम्हाला आपला आराम. माझ्या आरामाचं राहू देत, पण यांचा मात्र शिक्षणाला रामराम ठोकण्याचाच बेत दिसतोय. नाही, माधवरावांना मोठी हौस आहे बायकोला शिकवण्याची, पण त्यात सातत्य हवे ना. कोण जाणे काय होणार आहे यांचं. ओ त्याची काळजी तुम्ही नका वाहू, आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. दुसऱ्यांचे उपदेश नकोयत आम्हाला. फक्त एवढेच सांगायचे होते की उद्यापासून इथे येण्याची गरज नाही, तेवढे लक्षात ठेवा. निघा आता. अगो बाई बाई बाई, काय हा तोरा, स्वतःला जणू मड्डमच समजतीये ही. पाहावे तेव्हा हिचे नाक आपल्यावर. काय करायचे काय हे असे शिक्षण आमच्या पोरीबाई बिघडायला? काही गरज नाहीये, बरे झाली गेली एकदाची पिढा. रामाबाईनी आजींना आता झोप लागली, आता काय करायचं हो? रमे, जागी आहे होय मी. काय ग? तुम्ही दोघी बसा बोलत, तोपर्यंत मी समजा आवरून घेतो. हा आजी नमस्कार करते. सौभाग्यवती भावा. माहेरी चालली आहे ना मी. अगो बाई, हे कधी ठरले?
मला सुद्धा माहिती नाही, पण सगळ्या म्हणत होत्या की आता नारळी पौर्णिमा येतेय तर जा माहेरी. असे होय. ठाऊक आहे तुझी रवानगी का होते आहे माहेरी ते. पण आजी, तुम्ही आजारी असताना मला जावतच नाहीये इथून. पण मी आता आईकडे जाईन ना, तेव्हा आईला बरीचशी औषधे माहिती आहेत, तर मी तुमच्यासाठी छानसे औषध आणेन. आण हो आण. खूप ऐकले आहे हो तुझ्या आईच्या वैद्यकी बाबत. आता पतवंडांची तोंडे पाहायची म्हणजे तब्येत धडधाकट असायला हवी. आजी, हे बघा, मी अंगारा आणलाय तुमच्यासाठी. माझी आठवण आली ना की हा अंगारा लावा. ते हो ते. आणि रमे, जातेस पण तिथे जाऊन अभ्यास करायचा बरे. अभ्यासात हयगय झालेली माधवा चालायची नाही. काय? हो आजी. आणि आजी, काल तुम्ही मला शंखाबद्दल सांगणार होतात ना? होय गे होय. तेवढ्यात तुझी ती मास्तरीण आली आणि गोष्ट तिथेच थांबली. शंख म्हटला रमे की मला माझे माहेर आठवते बघ. माहेर कोकणातले, समुद्राच्या कुशीत. शंख कानाला लावला म्हणजे समुद्राची गाज ऐकू येते. असे वाटते अथांग सागराची सोबत आहे आपल्या. आमचे हे पूजा करताना शंखनाद करीत असत. जगातल्या सर्व वाईट शक्तींना हा नाद सांगतो, सावध व्हा, तुमचा नायनाट करण्यासाठी सत्यवृत्ती येत आहेत. आजी, काळजी घ्या. लवकरच येते आहे मी परत.